लोकप्रिय प्रसिद्ध बॉक्सर मेरी कॉम यांचा घटस्फोट का झाला याबाबतच्या बातम्या आता नुकत्याच प्रसिद्ध होत आहे. तसेच आता नुकतेच एका टीव्हीमध्ये काम करणाऱ्या कपलनेही घटस्फोट घेतला, त्याच्याही बातम्या प्रसिद्ध होत आहेत. आई वडील वेगळे होतात, पण मुलांचे काय? तर याबाबत सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे हे असे सायटेशन आहे की मुलांचा भावनिक, मानसिक आणि शारीरिक कल्याण हे सर्वात महत्त्वाचे असले पाहिजे. तसेच आई वडील कितीही लांब राहत असले, वेगवेगळ्या घरात राहत असले, वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले किंवा वेगवेगळ्या देशात जरी राहत असले, तरी आई वडिलांशी मुलांचा संबंध टिकून राहणे हे महत्त्वाचे असते. तसेच आई वडिलांपैकी एकाचे प्रेमापासून मुलांना वंचित ठेवता येत नाही. म्हणजेच आई वडिलांपैकी जरी मूल आईच्या कस्टडीत असले तरी ती म्हणू शकत नाही की वडिलांनी मुलाला भेटायचे नाही, किंवा वडिलांच्या कस्टडीत जरी मूल असले तरी ते म्हणू शकत नाहीत की आईने त्याला भेटायचं नाही. आई वडिलांचं दोघांचंही प्रेम मुलांना भेटणे अत्यावश्यक असते. त्यामुळे जर का कोणी कपल म्हणत असेल की परत घटस्फोट झाल्यानंतर मुलांना अजिबात भेटता येत नाही, तर तसं नाही, भेटता येते. तसेच आई वडिलांमध्ये कितीही भांडण, दुरावा किंवा अंतर असलं तरीही मुलांचे हित, आनंद आणि भविष्य हे सर्वोच्च असले पाहिजे, असे सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे याबाबतचे हे जजमेंट आहे.